नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुमचं सगळ्यांचंच लिमिटलेस मराठीमध्ये स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळेला कुठल्याच काय म्हणजे अनेक अशा व्यक्तिमत्त्वांना भेटतो की ते आपल्या जीवनावर किंवा समाजावर एक मोठी छाप सोडून जातात. असंच एक व्यक्तिमत्व आहे सचिन कटारनवरे. त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, हा मराठी माणूस आहे, जगभर पोहोचला आहे आणि ज्या कुठल्या बिझनेसमध्ये ते आहेत सगळीकडे त्यांनी आपल्या कामाची छाप सोडलेली आहे. त्यांची एक थोडक्यात यशाची गाथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सचिनजी, तुमचं लिमिटलेस मराठीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. अच्छा, आज तुम्ही अवॉर्ड फंक्शन करत आहात, तर त्यामागची संकल्पना आणि परिभाषा काय आहे? अवॉर्ड फंक्शनचं नाही, त्याचं वुमन एम्पॉवरमेंट आहे आणि वुमन एम्पॉवरमेंटला ज्या बायका आहेत त्यांना आपण एनकरेज करतो आहे, ज्या म्हणजे टायर 3 सिटीमध्येच आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं आपण प्रशिक्षण आणि योगदान एक वुमन एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून आपण करतो आहे. म्हणजे नेमकं काय करणार? मला असं कळलं की तुम्ही टिफिन आणि खाद्य ह्याच्यावर काहीतरी करत आहात. डिटेल सांगा. टिफिन असं आहे की ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना आपण रोजगार आपण उत्पन्न करून देतो आहे आणि त्या माध्यमातून त्यांना एक दैनंदिन जीवनामध्ये त्यांना खूप मदत होईल पुढे जाऊन. तर त्या याच्यावरती थोडंसं आमचं शासनाबरोबर जरा थोडंसं चाललं आहे थोडं काम आणि त्याला एक लाडकी बहीण योजना आहे, त्याला पर्यायी असा एक तुम्ही म्हणू शकाल की महिलांसाठी हा खूप मोठा जो प्लॅटफॉर्म आहे तो पुढे जाऊन कामाला येईल. तुम्ही आता बोलत आहात, मला तुमचा इतका फार अभिमान वाटतं. का माहिती, जी लोकं देश सोडून जातात ते परत पाठ फिरवून बघत नाही देशाकडे म्हणा किंवा देशातल्या प्रॉब्लेमकडे, देशातल्या महिला, देशातले गोरगरीब. पण तुम्ही पाहतायत, म्हणजे काय तुम्हाला ते असं वाटलं की आपण हे करूया आपल्या देशबांधवांसाठी? तर एकंदरीत बघायला गेलं तर की आज ज्या तळागाळातल्या ज्या बायका आहेत, भगिनी आहेत, त्यांच्याकडे आज तेवढा दूरदृष्टिकोन कोणी अजूनपर्यंत तिथपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आहे आणि ते पोचलं पाहिजे वैयक्तिक किंवा शासनाच्या माध्यमातून आणि त्यांना इंटिग्रेट करता आलं पाहिजे आणि भरपूर पोटेन्शियल आहे ज्या आदिवासी याच्यामध्ये. त्यांच्या भरपूर देशाचे तुमच्या अन्नधान्यापासून बघा तुम्ही, त्यांचे पापड म्हणा किंवा दुसरं म्हणा किंवा सरबत म्हणा, त्यांना एका लेवलपर्यंत घेऊन एक पॅन इंडिया, पहिलं महाराष्ट्र, नंतर पॅन इंडिया, नंतर जगभरात आपलं कसं काय घेता येईल आणि विकसित करता येईल त्याच्यावरती आपल्याला जोर द्यायला आहे. म्हणजे तुमचं विजन आहे फार मोठं आहे, सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचवणारं आहे तुम्हाला. पण त्याच्यासाठी शासनाची किंवा केंद्र सरकारची कितपत मदत झाली तुम्हाला? शासन आणि केंद्र त्यांच्यावर आमचं चाललेलं आहे सगळं गाठी पण होतील त्या पुढे जाऊन आणि शासनाबरोबरच जाऊन ते पुढे काम ते सुलभ होईल. त्याच्यावर भरपूर आमचं काम चाललं आहे आता सध्या तरी. तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू आहे लिमिटलेस मराठीबरोबर. तुमची थोडक्यात बॅकग्राऊंड सांगाल आमच्या दर्शकांसाठी? बॅकग्राऊंड म्हणजे मी मागच्या 25 वर्षापासून भारताबाहेर आहे. मेन माझं दुबईमध्ये वास्तव्य आहे. माझी जी वाईफ आहे, बायको, ती आफ्रिकन इथोपियन आहे आणि शी वर्क फॉर युनायटेड नेशन मागच्या 25 वर्षापासून आणि त्याच्यामुळे मला भरपूर बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांना एन्करेजमेंट आणि म्हणजे खास करून आफ्रिका, मिडल ईस्ट एवढं नाही, पण भारतामध्ये जेवढ्या तळागाळातले लोक आहेत त्यांना इंटिग्रेट कसं करता येईल आणि एका चांगल्या लेवलपर्यंत कसं घेऊन येता येईल. म्हणजे एक शिक्षणाच्या माध्यमातून एक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना कसं इंटिग्रेट करता येईल, त्यासाठी हा वुमन एम्पॉवरमेंट हा जरा आमचा तो प्रोग्राम चाललेला आहे आणि त्याच्यात अंतर्गत आम्ही थोडंसं त्यांना सर्टिफिकेशन प्रमाणपत्र पण त्यांना आम्ही देतो आणि एक महिलांसाठी एक चांगला एक उपक्रम आणि प्लॅटफॉर्म त्याच्यावरती आम्ही रचना चालू आहे. म्हणजे नॉर्मली असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी बाई असते, पण इथे उलटं झालं. म्हणजे इतका सपोर्ट त्यांनी तुम्हाला केला आणि त्या भारतीय नसून पण भारतीय मानसिकतेबरोबर त्यांनी फार जुळवून घेतलं. काय सांगाल? हो, नक्कीच. कारण बाई भारतातली असो, भारताच्या बाहेर प्रत्येकाच्या अडचणी आणि सगळ्यांच्या प्रश्न सेमच असतात तसं बघायला गेलं तरी आणि ते प्रश्न सोडवता आले पाहिजे त्याच्यावरच आपण जास्त भर देतो आता. प्रश्न आहेत भरपूर, पण प्रश्न जेवढे सोडवता येईल तेवढं चांगलं आहे. सर, तुमचे आणखीन इतरही तुम्ही व्यवसायामध्ये आहात, तर एक मराठी माणूस सर्वदूर पोहोचला आहे, तर तुमच्या डिटेल नव्हे पण एक थोडक्यात तुम्ही कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये सक्रिय आहात ते सांगाल? सक्रिय म्हणजे तसं बघायला तर एक स्ट्रक्चर्ड फायनान्सला मराठी असं काय पर्यायी उत्तर ते म्हणजे नाव ते मला माहिती नाही आहे. पण तसं बघायला गेलं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला जातं, ॲग्रिकल्चरमध्ये आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहेत, मायनिंगमध्ये आम्ही आहोत, हेल्थकेअरमध्ये आहे, स्पोर्ट्स आहे, एज्युकेशन आहेत. म्हणजे जवळजवळ 18 व्हर्टिकल्स, त्यातले 9 व्हर्टिकल्सचे मेन आहे. त्याच्यावरती भारत आणि भारताबाहेर माझं भरपूर काम चालू आहे. तुम्ही इतके मॉडेस्ट आहात, म्हणजे इतके तुम्ही डाऊन टू अर्थ आहात सर्वदूर पोचून, पण एक महत्त्वाचा जो एक बिझनेस आहे तो तुम्ही सांगितला नाही, जो भारतीयांच्या जवळ, तो म्हणजे चित्रपट निर्मिती. तुम्ही एका चित्रपटाची पण निर्मिती केली आहे. हो, चित्रपट भरपूर बनवले त्याच्यामध्ये मी. भारताबाहेर भरपूर म्हणजे दुबई आणि लंडनमध्ये मराठी आणि इतर भाषेचे तेलुगू, तमिळ, हिंदी असे भरपूर चित्रपट मी केलेले आहेत. पण एक करमणूक म्हणून, एक विरंगुळा म्हणून त्याच्यामध्ये जास्त मी लक्ष एवढं म्हणजे आहे, पण नाही असं नाही.
पण एक कमर्शियल असा एवढा काही जास्त भाग नाही आहे चित्रपट याच्यामध्ये. पण अगेन इज गुड फॉर करमणूक व्हायला पाहिजे आणि चांगला एक संदेश चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश पोचला पाहिजे, त्याच्याकडे मी जास्त लक्ष देतो. सर, यावर्षी तुमचे 26 चित्रपट प्रदर्शित आहेत. खूप जम्बो जबाबदारी, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. 26 चित्रपट ते बनलेले आहेत आणि काही अडचणीमुळे ते प्रदर्शित होत नाही आहेत. त्यांना मी थोडंसं त्याला सपोर्ट किंवा मराठीत अजून काय असेल तर त्यांना मी त्या एका लेवलपर्यंतचं गेट वन, आमचं एक गेट वन स्टुडिओ म्हणून माझा एक दुसरा एक आहे बिझनेस, त्या माध्यमातून त्यांना दुबईमध्ये घेऊन आणि दुबईमधून मग भारताच्या बाहेर त्यांना प्रदर्शित करण्याचा माझा चाललेला आहे आता सध्या प्रयत्न. फार उत्तम. तुम्ही एकच मराठी चित्रपट केला, भय, त्याच्यानंतर बरेच थांबलात, तर आता मराठी चित्रपटाच्या दिशेने काय सुरू आहे सर? मराठी चित्रामध्ये भरपूर खूप पोटेन्शियल आहे आणि मराठी चित्रपटाला नेहमी म्हणजे वाव मिळालाच पाहिजे आणि त्याच्यावरती माझा जास्त भर असतो. पण आता पुढच्या भविष्यामध्ये नक्की त्याच्यावर माझा चालला आहे विचार करायचा आणि मराठी पिक्चरला एक चांगली संजीवनी मिळाली पाहिजे, त्याच्यावरती माझा नेहमीच कल असेल, म्हणजे एक ॲज अ मराठी म्हणून तरी. आता हा आपण 2025 जून संपू लागला, जुलै सुरू होईल. आगामी प्लॅनिंग काय आहे पुढच्या काही त्या दिवसामध्ये? प्लॅनिंग आहेत ते आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला कळेलच आणि तुम्हाला त्याचे सगळं त्या काही प्रसार माध्यमातून तुम्हाला पण त्याच्या सूचना मिळतील आणि होत राहील काही ना काही मराठीच्यासाठी तरी पुढे जाईल. एक शेवटचा प्रश्न. अगदी हुन्नरी तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुमचं जे यश आहे, तुम्ही अनेक व्यवसायामध्ये इन्वॉल्ड आहात आणि यशस्वी आहात, तर काय तुमचा तो मंत्र आहे किंवा काय त्याची गुरुकिल्ली आहे, काय त्याचा सक्सेस मंत्र सांगाल? असं मंत्र किंवा असं गुरुकिल्ली असं काहीच नाही आहे. आपण सर्व शेवटी गेलं तर माणसंच आहोत आणि प्रत्येक प्रश्न असतात, ते प्रश्न सोडवता आले पाहिजे, त्याच्यावर माझा जास्त कल असतो आणि देवाच्या कृपेने देव त्याला साथ देतो आणि प्रश्न सोडवले पाहिजे प्रत्येकाचे प्रश्न नेहमी तसं बघायला सगळं सारखेच असतात आणि ते सोडवता आले पाहिजे, त्याच्याकडे माझा जास्त कल असतो. सचिनजी, तुमच्यावर भेटून फार छान वाटलं आणि एकदम प्रसन्न व्यक्तित्व आणि तसं तुमच्या कामाचा आवाका देखील तितकाच मोठा आहे. लिमिटलेस मराठीकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद.